नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांची नावे, ज्यामध्ये तुम्हाला 6 फक्त मारुतीच्या गाड्या आहेत, त्यानंतर 2 आपल्या टाटाच्या आणि त्यानंतर एक Hyundai आणि एक महिंद्रा। तर चला सुरुवात करूया। सर्वात आधी 10 नंबरला जी येते ती म्हणजे मारुती सुझुकी विक्टोरी, जिच्या जानेवारी 2026 मध्ये 15,240 गाड्या विकलेल्या आहेत। नवीन एसयूव्ही ती आपल्याला त्यामध्ये एक अंडरबॉडी सीएनजी किट बघायला भेटते आणि त्यानंतर आल्या आल्याच लगेच ती टॉप 10च्या लिस्टमध्ये पण आलेली आहे, जास्त दिवस तिला झालेले नाही। त्यानंतर 9 नंबरला जी आहे ना ती येते महिंद्रा स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ यन, या दोन्ही गाड्यांचं मिळून आपल्याला 15,542 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत। गावाकडे असो किंवा शहरात स्कॉर्पिओचा दबदबा कधी कमी होत नाही, कारण तुम्हाला क्लासिक अजून पण विकली जाते, तिच्या त्या लुकमुळे अजून पण त्यांनी डिस्कंटिन्यू केली नाही। आणि स्कॉर्पिओ यन पेट्रोल आणि डिझेल मध्ये दोन्हीमध्ये पण बघायला भेटते। स्कॉर्पिओ क्लासिक तुम्हाला फक्त डिझेल मध्ये बघायला भेटते। त्यानंतर नंबर येतो 8 नंबरवरती जर पाहिलं ना तर मारुती सुझुकी बलेनो, ही जी गाडी आहे ना खूप दिवसांपासून म्हणजे आता अपडेट व्हायला आली आहे, फेसलिफ्ट लवकरच येईल हिचं, पण तरी पण अजून टॉप 10च्या लिस्टमधून हटत नाहीये। तिचे जर पाहिले ना तर 16,782 गाड्या विकलेल्या आहेत। प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये या गाडीचं नाव ओळखलं जातं, कारण बेस मॉडेल पासून तुम्हाला ऑटोमॅटिक एसी वगैरे या सगळ्या फीचर्स, 6 एअरबॅग स्टँडर्ड वगैरे देण्यात आलेले आहेत। नेक्साकडून आपल्याला ती गाडी बघायला भेटते। त्यानंतर 7व्या नंबरला जर बघितलं ना आपण तर मारुती सुझुकी ब्रेझा आपल्याला बघायला भेटते। मारुतीची 7व्या नंबरला गाडी आहे परत। तर ब्रेझा आपल्याला 17,486 गाड्या जानेवारी 2026 मध्ये विकल्या गेलेल्या आहेत। कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये कायम टॉप सेलिंग लिस्टच्या याच्यात मारुती ब्रेझाचा दबदबा आहे, कारण ती गाडी पण आपल्याला 10 लाखाच्या आतमध्ये बेस मॉडेल बघायला भेटतं जर पेट्रोलमध्ये घेतलं तर। ऑन रोड जर पुण्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही तर सीएनजी मध्ये जरी घेतली तर 10,20,000च्या आसपास तुम्हाला बघायला भेटते। एक मोठी गाडी आपल्याला एवढ्या कमी किमतीत बघायला भेटते, त्यामुळे त्या गाडीला पण टॉप 10 सेलिंगच्या लिस्टमधून अजूनपर्यंत कोणी हटवलेलं नाहीये। त्यानंतर मारुती सुझुकी स्विफ्ट 6 नंबरला येते, जिचे की 17,806 गाड्या या महिन्यात विकलेल्या आहेत, जे की यंग बायरची फेवरेट स्विफ्ट आहे। पण जसं की पहिले पहिले टॉप 10 टॉप 1च्या लिस्टला असायची, पण हळूहळू एक बायर सेगमेंट थोडासा चेंज झाला, एसयूव्ही कडे अट्रॅक्ट होतोय, त्यामुळे थोडंसं कमी झालंय इयर ऑन इयर जर ग्रोथ म्हणलं तर। पण 17,806 गाड्या तिचा पण विकल्या। त्यानंतर नंबर 5 ला जर बघितलं ना तर येते मारुती सुझुकी एर्टिगा, फॅमिलीसाठी बेस्ट कार आहे, म्हणजे एक बजेट कार जर म्हणलं तर 17,892 गाड्या हिच्या जानेवारी 2026 मध्ये विकल्या गेल्या आहेत। एर्टिगाचं नाव फॅमिली म्हणलं का आपोआप येतं। त्यानंतर बेंचमार्क मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये बेंचमार्क असलेली 4 नंबरला येते Hyundai क्रेटा, जिच्या की 17,921 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत। म्हणजे सध्या सियारा लॉन्च झाली आहे, त्यानंतर आपली कियाची सेल्टॉस पण लॉन्च झाली, तरी पण क्रेटाचा मार्केटवरती दबदबा अजून हटलेला नाहीये। क्रेटा अजून पण बेंचमार्क आहे। त्यानंतर येतो नंबर 3, ते म्हणजे टाटा पंच। टाटा पंच आपल्याला पेट्रोल ईव्ही दोन्ही मध्ये पण बघायला भेटते, जिच्या 19,257 गाड्या या महिन्यात विकल्या गेलेल्या आहेत। मायक्रो एसयूव्ही सेगमेंटचं किंग आपण त्याला म्हणू शकतो, जे की तुम्हाला एक सीएनजी ऑप्शन जरी म्हणलं, पेट्रोल किंवा ईव्ही सगळ्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहे, फक्त डिझेल ऑप्शन नाहीये। नवीनच फेसलिफ्ट लॉन्च झालेले आहे आता 13 जानेवारीला तिचं पण। त्यानंतर येते 2 नंबरला मारुती सुझुकी डिझायर, जिच्या की 19,629 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत। सिडान सेगमेंट जवळजवळ संपलेलं आहे, म्हणजे सिडान मध्ये कुठलीच गाडी जास्त विकली जात नाही, पण जे मारुती सुझुकी डिझायर आहे ना ती एक तर टुरिस्ट मध्ये जास्त विकली जाते, आणि त्यानंतर जे ऑफर करते 3 सिलेंडर इंजिन आहे, पण तरी पण आपल्याला मायलेज व जे रिलायबिलिटी बघायला भेटते ना त्या गाडीमध्ये, त्यामुळे तिला टॉप सेलिंग लिस्ट मधून लवकर कोणी हटू शकत नाही। आणि सगळ्यात जास्त विकली जाणारी गाडी ती म्हणजे आहे टाटाची नेक्सॉन, म्हणजे 6 गाड्या आपल्याला जर बघायला भेटल्या तर मारुतीच्या आहेत, पण टॉप 10 टॉप 1 ला जर बघितलं ना तर टाटा नेक्सॉन आहे, जिच्यात 23,365 युनिट विकले गेलेले आहेत जानेवारी 2026 मध्ये। याचं कारण म्हणजे तुम्हाला नेक्सॉन गाडी आहे ना प्रत्येक मॉडेल प्रत्येक व्हेरियंट मध्ये बघायला भेटते। जसं तुम्ही म्हणलं आईस मध्ये जर बघितलं तर पेट्रोल मध्ये, टर्बो पेट्रोल, सीएनजी मध्ये किंवा डिझेल मध्ये पण अवेलेबल आहे। त्यानंतर ईव्ही मध्ये पण आहे, लॉंग रेंज मध्ये पण व्हेरियंट अवेलेबल आहेत। त्यानंतर कॉम्पॅक्ट मिड साईज नाही कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये एक चांगली 5 स्टार सेफ्टी रेटिंग मध्ये गाडी आहे, ॲव्हरेज पण चांगलं आहे, आणि टाटाची 5 स्टार सेफ्टी, त्यामुळे टॉप 1 नंबरला जी येते ती टाटा नेक्सॉन। अशी काही टॉप 10 सेलिंग कारची लिस्ट होती। असं जर व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर लाईक करा, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ना त्यासाठी कमेंट नक्की करा। असेच आपण नवनवीन ऑटोमोबाईल क्षेत्रातले व्हिडिओ आणत राहू।
आणि आपल्या असं ऑटोमोबाईल क्षेत्रातले व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल ना तर नक्कीच तुम्ही आपल्या ऑटो ज्ञान मराठी या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.